अशा घाटामध्ये जर मोठं वाहन असं आलं ते स्लो चालतंय त्या केसमध्ये काय करायचं कळत नाहीये. आता हे बघा आपल्या समोर गाडी आहे, ठीक आहे. हा, तर याची स्पीड खूप कमी आहे आणि पुढे आहे ना टर्नल आहे, म्हणजे ठीक आहे कॉर्नर आहे, तर त्यामुळे या ठिकाणी आपल्याला ओव्हरटेक नाही करायचं. थोडासा पेशंट ठेवायचं आहे, होता होईल गाडी थोडी राईटने ठेवायचं आहे. जसं आपल्याला पुढचं एक 100 मीटरचं अंतर दिसायला लागलं ना, तर त्या टायमिंगला आपल्याला ओव्हरटेक करायचं. सोडा क्लच बिलकुल दाबायचं नाहीये, फ्री सोडा एकदम. राईटचा इंडिकेट चालू ठेवा. आता तुम्हाला डिस्टन्स दिसतोय, राईटला घ्या. आधी यांना एक हॉर्न द्या, रेस द्या, गाडी आली ना. हा, जास्त पण आत नाही घ्यायचं, बस. आता रेस लावून धरा, राईटला घ्या, रेस द्या. थोडासा रेस द्यायचा, थोडंसं एक्सिलेटर मागते गाडी. कधी अशा ठिकाणी आहे ना स्पीड द्यायचा. ज्या गाडीला ओव्हरटेक करतोय ना त्या गाडीपेक्षा 1 पटीनं आपल्या गाडीचा स्पीड जास्तच असला पाहिजे, तर आपण व्यवस्थित ओव्हरटेक करू शकतो, ठीक आहे. आणि कधीच टर्नच्या टायमिंगला ओव्हरटेक करायचं नाहीये. जोपर्यंत आपल्याला पुढचं 100 मीटरचं अंतर दिसत नाही का, तोपर्यंत ओव्हरटेकच्या ह्याच्यामध्ये जायचं नाही आपल्याला. ओके, ठीक आहे. आणि गिअर कधी पण सेकंड पर्यंत ठेवायचा का, जास्त नाही ना? कधीही. आता आपण घाटामध्ये, ठीक आहे, तर मी तर म्हणत असतो घाटामध्ये कधीही सेकंड गिअर ठेवायचा, जेणेकरून अशा गाड्या वगैरे येतात, टर्न असतात. आता कंटिन्यू बघता ना तुम्ही, गाड्या आहेत, टर्नल आहेत खूप, ठीक आहे. तर अशा ठिकाणी आपलं सेकंड गिअर असणं गरजेचं आहे, म्हणजे कंट्रोल गिअर असं म्हणू शकतो आपण त्याला. चला, दॅर इज. आता बघा तो पुढचा कारवाला निघाला, ह्याचा अर्थ पुढे काहीतरी प्रॉब्लेम आहे, दॅर इज. हळूहळू राईटला ठेवायचं आपण. त्या पुढच्या ह्याच्यापासून आपल्याला शिकायचे. आलं का लक्षात तुमच्या? ओके.